मराठा साम्राज्याच्या नकाशाबाबत पाठपुराव्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन. श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांची माहिती. महाराष्ट्राच्या इतिहासाशी निगडीत महत्त्वाच्या प्रश्नांवर मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. या भेटीत इयत्ता 8वीच्या इतिहास अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याच्या NCERTच्या निर्णयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या इतिहास ज्ञानावर तसेच महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेच्या अभ्यासावर होणारे संभाव्य परिणाम श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी स्पष्टपणे मांडले. मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ प्रादेशिक नसून राष्ट्रीय अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्रातील जनतेमध्ये या निर्णयाविरोधात निर्माण झालेला असंतोष, विविध स्तरांवर झालेल्या सर्वपक्षीय बैठका आणि महाराष्ट्र धर्म मोर्चा यांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या भावना याचीही सविस्तर माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या विषयामुळे समाज मनात निर्माण झालेली तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन योग्य तो न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकार व संबंधित शैक्षणिक संस्थांकडे योग्य स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि स्वाभिमानाशी संबंधित या प्रश्नात न्याय मिळेपर्यंत राज्य शासनाकडून आवश्यक ती भूमिका घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी समीर जाधवराव, निलेश झोरे, किशोर ढगे, ओंकार ढोंबे, राहुल मोकाशी, विक्रम क्षीरसागर, गणेश चोरगे, विक्रमादित्य साळुंखे, अरबाज शेख तसेच छत्रपती फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. समता स्तंभ शताब्दी महोत्सवात भव्य स्मारक उभारणीची घोषणा. केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार मंत्री डॉक्टर रामदास आठवले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रहमतपूर येथे समता स्तंभाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास आठवले यांनी उपस्थित राहून स्तंभास अभिवादन केले. या ठिकाणी भव्य व दिव्य स्वरूपाचे स्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येईल. तसेच यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी प्रस्ताव सादर करावा. त्यास तातडीने मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 मे 1926 रोजी रहमतपूर येथे भेट देत दलित मुक्ती संग्रामाची सभा घेतली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सामाजिक समतेची घोषणा करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जतन करण्यासाठी त्या काळी समता स्तंभ उभारण्यात आला असून या प्रेरणादायी ठिकाणी दरवर्षी भीमसैनिक व आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते मानवंदना अर्पण करतात. यंदा या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी समता स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली असून त्याचे भूमिपूजन डॉक्टर आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने कदम, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, नगराध्यक्ष वैशाली निलेश माने, नगरसेवक निलेश माने यांच्यासह भाजपचे स्थानिक नगरसेवक, जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर आठवले यांनी सांगितले की या परिसरात बुद्ध विहार उभारण्यासाठी खासदार निधीतून 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. आपल्या काव्यात्मक शैलीत त्यांनी रहमतपूरचा गौरव करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मला केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, हा सर्व समाजाचा सन्मान आहे असे नमूद केले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार पूर्णतः खोटा असून कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही असा ठाम शब्द त्यांनी दिला. रहमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लाखोंना सावली देणारे नेतृत्व, स्वतः झाडाखाली सावलीत विसावले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा साधेपणा. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या साधेपणाचा आणि जमिनीशी असलेल्या नात्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय मंगळवारी दिला. कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा करत विविध सभा, कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. या धावपळीच्या दौऱ्यात कोल्हापूर ते रहमतपूर मार्गावर दुपारच्या कडक उन्हात प्रवास सुरू असताना वाठार येथे काही क्षण विश्रांतीसाठी घेण्यासाठी रामदास आठवले काही वेळ थांबले. रणरणत्या उन्हामुळे परिसर तापलेला असताना त्यांनी कोणतीही विशेष सोय न शोधता एका साध्या झाडाच्या सावलीत उभे राहूनच काही क्षण उसंत घेतली. ही क्षणचित्र पाहणाऱ्यांच्या मनाला भिडणारी ठरली.
देशभरातील लाखो दलित बहुजन कार्यकर्त्यांना आपल्या नेतृत्वाच्या सावलीत आधार देणारे रामदास आठवले आज स्वतः झाडाच्या सावलीत उभे राहून विश्रांती घेताना दिसले. या प्रसंगातून त्यांच्या साधेपणाची आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या नात्याची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली. वृक्षवल्ली व निसर्गावर प्रेम करणारे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेले रामदास आठवले आज आंबेडकरी चळवळीचे एक भक्कम आधारवड म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाच्या सावलीत लाखो कार्यकर्ते उभे असून समाज परिवर्तनाच्या वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. या साध्या पण अर्थपूर्ण प्रसंगाने कार्यकर्त्यांच्या मनात आदराची भावना अधिकच दृढ झाली आहे. संघर्षातून उभे राहिलेले हे नेतृत्व आजही तितक्याच साधेपणाने जनतेत मिसळताना दिसते. हेच या घटनेतून अधोरेखित झाले. राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात आयोजन. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सातारा जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयात शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडपात्र स्वरूपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवायची असल्यास संबंधित न्यायालयात जाऊन प्रकरण तडजोडीसाठी ठेवायचे आहे असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्याने कायमस्वरूपी वाद मिटू शकेल. क्षुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरूपी वादात होणार नाही, हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुद्ध अपील होत नाही, वेळ व पैशाची बचत होते. लोक अदालतीमध्ये दिवाणी तडजोडपात्र स्वरूपाची फौजदारी कौटुंबिक वाद मोटार अपघात भरपाई प्रकरणे भूसंपादन प्रकरणे ठेवायची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी सत्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश AS वाघमारे यांनी केले आहे. गोकुळवर प्रशासक मंडळाची नियुक्ती. सातारचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांची अध्यक्षपदी नियुक्ती. गेले महिनाभर आरोप प्रत्यारोपांमुळे चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ अर्थात गोकुळवर अखेर शासनाने प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाचा कारभार आता संपुष्टात आला आहे. नवीन प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी सातारचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशी जिल्हा पुणे येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, लेखापरीक्षक सागर बलकवडे आणि धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत परुळेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजयकुमार सुद्रिक हे कार्यकुशल आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरेगावसह विविध ठिकाणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची पुणे जिल्ह्यात बदली झाली होती. त्यानंतर सातारमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांच्यावर गोकुळच्या प्रशासकीय कारभाराची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे गोकुळच्या कामकाजात स्थैर्य येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.